श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष पारसदादा देवपूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वाढदिवस साजरा। याबाबत अधिक वृत्त असे की सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ नेते तथा संत नरहरी महाराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, ऑल इंडिया सोनार फेडरेशन मुख्य ट्रस्टी, 10वा वधूवर परिचय मेळावा समिती धुळेचे अध्यक्ष, धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज धुळे माजी अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय सुवर्णकार समाज नागपूर सचिव, अखिल भारतीय अहिर सुवर्णकार मंडळ मुंबई सदस्य, पाक्षिक अलंकार संपादक, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन, हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिक हरिओम रेशीम गाठीचे जिल्हा प्रतिनिधी अशा विविध पदांवर पारसदादा देवपूरकर हे कार्य करीत असून अनेक पदांवर कार्य करीत असून समाजहित उपक्रम राबवित असतात। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजहित उपक्रम ते राबवित असतात। त्यातलाच एक भाग म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज धुळे शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा वाढदिवस हा साजरा करण्यात आला। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तर यावेळेस त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तर धुळे शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम देखील संपन्न झाले। सकाळी गोशाळेत चारा वाटप, गोरगरिबांना अन्नदान वाटप, सिव्हिल येथे फळ वाटप, कुष्ठ आश्रमात वृद्धांना मिष्टान्न वाटप, वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले। तर या कार्यक्रमाप्रसंगी पारसदादा देवपूरकर, सुप्रसिद्ध उद्योजक अजय नाशिककर, गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय अहिरराव, गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू। पारसदादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पारसदादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पारसदादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय पारसदादा देवपूरकर यांचा वाढदिवस, दादांनी वयाचे 65 वर्ष पूर्ण 65 वर्ष पूर्ण केले आणि 66व्या वर्षात पदार्पण केलेले आहे। पण आज पण दादांकडे पाहिलं तर दादा आज पण 26चेच वाटतात। दादांचं जे कार्य, दादांच्या कार्याविषयी कितीही बोललं तरी कमी आहे। दादांचं सामाजिक कार्य फार मोठं महान आहे। दादा सर्व समाजामध्ये, फक्त सोनार समाजात नाही पण इतर समाजात सुद्धा मिळून मिसळून राहतात, प्रत्येकाच्या मदतीला जाऊन जातात। दादांकडनं जेवढं होईल तेवढं ते आपल्या ग्रुपसाठी पण कोणत्या सदस्याचं काही काम राहिलं तर त्याच्यासाठी जी मदत असेल ती आवश्यक मदत करायला दादा नेहमीच तत्पर असतात, तयार असतात। अशा आपले हे दादा आपल्या ग्रुपचे सभासद आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। दादा त्यांच्या समाजात काम करत असताना पाहिलं आपण की दादा म्हणजे दादांवर बऱ्याच वेळा टीका टिप्पणी होते, पण दादा प्रत्येक गोष्ट हसत खेळत घेतात, कधी कोणाचं मनावर घेत नाही आणि हा दादांचा हाच स्वभाव दादांना पुढे घेऊन जातो आणि आजपर्यंत पुढे नेलेला आहे। दादांनी कोणाची तमा कधीच बाळगली नाही, परंतु ते त्यांचे कार्य करत राहिले आणि म्हणून त्याच्यात आता यशस्वी झालेले आहे। दादा भविष्यात सुद्धा दादा असंच काम करतील। बऱ्याचशा समाजाचे लग्न विवाह दादा जुळवतात। दादांना विनंती, परंतु त्यांनी काही त्यांच्याविषयी काही प्रयत्न करू नये स्वतःविषयी टिप्पणी केली आहे। दादांना आता दादांच्या खांद्यावर भरपूर मोठ्या जबाबदाऱ्या आहे आणि असे हे दादा आपल्याला नेहमी हवेसे वाटतील। हे असे दादा आपल्या ग्रुपमध्ये नेहमीच कार्यरत राहतात। आपल्या ग्रुपचा काही पण उपक्रम राहिला तरी त्याच्यासाठी नेहमी हातभार लावतात। दादांची कधीच ना नसते, मला कानात सांगता संजू भाऊ हे आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहेत। तर त्याच्यामुळे हे अशा दादांना मी वाढदिवसाच्या आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि आज दादांच्या वाढदिवसासाठी खास करून आपले धुळे शहराचे नामांकित उद्योजक माननीय अजय भाऊ नाशिककर इथं उपस्थित आहे। दादा ते सोन्याचे व्यापारी आहेत, परंतु त्यांचा हात आपले शिंदे साहेब बोलले की दादांकडे परीस आहे। असे मित्र दादांनी जोपासलेले मित्र हो, याच्यावरनं दादांची काय महती आपल्याला कळते। असे अजय भाऊ नाशिककर सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये इथं दादांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित आहे। मी अजय भाऊंचं गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे स्वागत करतो आणि दादांना पुन्हा वाढदिवसाच्या एक आरोग्यमय शुभेच्छा देतो। दादाला विनंती करतो दादांनी त्यांचं 2 शब्द मनोगत व्यक्त करावं। सकाळची वेळ
आणि त्यातही सकाळच्या वेळेस आज पारसदादांचा वाढदिवस आणि पारसदादांचं नाव, तर आजचा दिवस नक्कीच सुवर्णमय आहे. आणि आपले पारसदादा वयाची 65 पूर्ण करून 66 वर्षात पदार्पण केलं, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये गेले. पण माझ्या दृष्टीने सिनियर सिटीजन नसून आज पारसदादा बालमित्र माझे झालेले. आपण सर्व आज 15 वर्षाच्या आतले मुलं आहोत. आपण कधी स्वतःला मोठं समजायचं नाही. सिनियर सिटीजननी काळानुसार, रूपानुसार, नैसर्गिक नियमानुसार आपण झालेलो आहे. पण आजची जसं लहानपण देगा देवा, तसं आपल्याला आज आपण लहानपण आपण पारसदादांकडनं शिकू आणि आनंदाने मुक्त असं गप्पा मारून हसत खेळत आपलं पुढचं आयुष्य छान काढू. आणि अशा आयुष्यात आपल्याला पारसदादांची साथ आहे, त्यामुळे आपलं ऑक्सिजन नक्कीच वाढेल. आणि आज मी पारसदादांचं, मी जेव्हा माझ्या माध्यमिक शालेय जीवनामध्ये 10वीचे पेपर असताना पारसदादांना घरी बोलवून घेतो आणि मी माझा अभ्यास घ्यायला लावायचो. त्यामुळे मी त्यांचा विद्यार्थी पण आहे, मित्र पण आहे. अशा या प्रसंगी मी खूप खूप आमच्या नाशिककर परिवारातर्फे शुभेच्छा देतो. आणि पारसदादांचा लवकरच 71वी आपण इथं जमून मोठ्या प्रमाणात करूया. आणि त्यांची 71वी किमान 15 वर्षांनी यावं अशी मी परमेश्वराकडे म्हणजे अजून दीर्घायुष्य दादांना लावेल. दादांकडे बघितलं की वाटत नाही ते 40च्या पार गेले असतील. आणि त्यांनी त्यांच्या यशाचं रहस्य खरोखरच आम्हाला कानात जरी सांगितलं तरी चालणार आहे. अशा या दादांचं जीव तरुण आयुष्य आपल्या डोळ्यासमोर त्यांचं सगळ्यात जीवनपट आहेच. सर्वांनी भाऊंनी पण सांगितलेलं आहे की त्यांचं समाजकार्य वगैरे सगळं अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्याबद्दल आता रिफ्लेक्ट करण्यात मतलब नाही. पण कुठल्याही प्रसंगाला हसत कसं सामोरं जायचं आणि कशा गोष्टी इग्नोर करायच्या आणि आपल्या मार्गावरून किती सक्सेसपणे चालायचं याचा जर आदर्श कोणाकडनं घ्यायचा असेल तर दादांकडनं घ्यायचा आहे. अनेक प्रसंग दादांच्या वाट्याला आलेले आहेत. मला माहिती आहे खूप प्रसंग असे आले की त्यावेळेला एखादा सामान्य माणूस असता तर तो कोलमडला असता, संपून गेला असता. पण त्याला धीरोदात्तपणे सामोरं जाऊन त्या प्रसंगाला मागे टाकून असे अनेक दिग्गज लोकांना त्यांनी मागे टाकलं आणि स्वतःचा एकला चलोरे मार्ग पत्करून अनेक शिखर त्यांनी यशाचे पादाक्रांत केलेले आहेत. आणि असं आपल्या दादांना दीर्घायुष्य लावं असं मी विनंती करतो परमेश्वराला. आणि माझं समाजाने सरळ समाजाची नररत्न आहे, ते अलंकार आहेत सगळ्यांसाठी आणि अलंकार पाक्षिकही चालवतात. आणि म्हणून मी त्यांच्या कवितेला केलं की अलंकार स्वर्ण जैसी, म्हणजे दादा गोरेत म्हणून बरं का, स्वर्ण जैसी काया वाले स्वर्णकार है हम. अलंकार द्वारा समाज में पिछले हुए नरों को ढूंढकर उन्हें नररत्न बनाने वाले कलाकार है हम. जो भी समाज में पिछड़ा हुआ बंदा हमारे संपर्क में आया और हमारा कहा माना, उसके जीने का और जिंदगी का सोना बनाने वाले परिस गुण धारण करने वाले पारस है हम. दादा सॉरी थे कि नाम फर्श पर पड़े हुए समाज को अर्श की ओर ले जाना हमारा जीवित कार्य रहा है और आगे भी आजन्म यही सिलसिला शुरू रखने वाले प्रबोधनकार है हम. हमारी फिगर भले ही नाजुक है मगर हमारी जिगर का लोहा मजबूत है. जिगर का लोहा चंगे दादा के नाम से ग्रुप ने नवाजा है हमें, क्योंकि उतनी ही मस्ती में जीने वाले 66 साल के युवा है हम. अगर कोई चाहे तो भले ही हमें आजमा ले. यहाँ खजूर का जिक्र करना उचित नहीं है हुजूर, क्योंकि समझदारों को इशारा काफी होता है. खास करके कदम सर इस बारे में काफी समझदार है, क्योंकि सवाल हमने उन्हीं से पूछा था. ईश्वर के और संत नर सुनार के और समस्त समाज और मानव कल्याण के लिए कार्य करने वाले सच्चे भक्त हैं हम. दादा, आज के इस जन्मदिन के शुभ अवसर पर हम ईश्वर से ये कामना करते हैं कि हमारे दादा की सारी मनोकामनाएं पूरी करे तथा उन्हें स्वस्थ सुखी और लंबी आयु प्रदान करे. क्या बात है, दादाविषयी नेहमीच सांगत असतो, दादाच्या फिगरकडे पाहू नका. इथे उपस्थित असलेले गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष सदस्य नाशिककर सर्व मित्र परिवारांना गुड मॉर्निंग ग्रुप तर्फे माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्वांचा ऋणी आहे. परंतु अनेक प्रश्न विचारला की तुम्ही ह्या वयात एवढं काय, त्याचं कारण असं आहे, नेहमी अडलेल्या नडलेल्याला तुम्ही मदत करा, नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, जो काही मदतीत असेल त्याला धावून जा आणि जो काही आपल्याविषयी टीका टिप्पणी करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. जगा आणि जगू द्या. म्हणून जर तुम्ही अशा जगलात तर नेहमी तुम्ही हसमुख राहात आणि चिर तरुण दिसाल. त्याच्यासाठी आपण माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. मागच्या वेळेला दादा